तर सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत होते, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं। बोलूयात पुढच्या विशेष घडामोडींकडे। नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील सभेमध्ये अजित पवारांनी फडणवीसांवरती टीका करण्याचं टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती आणि त्यामुळेच आता नागपूरच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा रविवारी मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात पार पडली। या जाहीर सभेच्या माध्यमातून मवियानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार तसंच राज्य सरकारवर चहूबाजूने टीका केली। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही सडकून टीका केली। आम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची जर का तळवे चाटत होतो तर तुम्ही सत्तेसाठी नितीश कुमार आणि लालूचं सरकार जे होतं ते पाडून तुम्ही नितीश कुमारचं काय चाटत होता। वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंप्रमाणेच काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला। निर्णय गतिमान आणि सरकार वेगवान। मराठवाड्याने काय पाप केलं होतं म्हणायची वेळ आलेली आहे। निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान। तर अजित पवारांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला, त्यावेळी सत्ताधारी मूग गिळून गप्प का होते असा सवाल अजित पवारांनी केला। पाठीमागच्या राज्यपालांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, महात्मा फुलेंचा अपमान केला नाही, त्यावेळेस त्यांची काय दातखिळी बसली होती का नाही गौरव यात्रा काढल्या। छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्याचं जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा सुरू झाली। त्यावर अजित पवारांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं। पुढच्या भाषणात देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन भाषण करतो। तुमची सूचना अजित पवारांनी स्वीकारलेली आहे। नागपूरच्या जाहीर सभेत मला जर चान्स बोलण्याचा मिळाला तर जरूर आपल्याला, आणि ते त्यांचंच होम मैदान आहे, त्याच्यावर तिथं ते जास्त चांगलं इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं। लवकरच नागपूरमध्ये मवियाची वज्रमूठ सभा होणार आहे। त्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अजित पवारांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळेच अजित पवार फडणवीसांवर टीका करण्याचं टाळतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्याला 2019 मधील पहाटेच्या शपथविधीची राजकीय पार्श्वभूमीही आहेच। त्यामुळे आता नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।